दुर्दैवी ठरतोय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघ, अर्थात चिपळूण संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं जात आहे. निखिल त्याच्या साथीला सूरज ही आघाडीची बिनीची जोडी, तर आघाडीचा गोलंदाज पाहायला मिळतोय तो राजेश सोरटे नावाचा. अर्थात उजव्या एष्टीवरनं चेंडू वळसा घेतोय, मधल्या एष्टीवरनं थेट चेंडू एष्टीरक्षक याच्या हातामध्ये विसावताना दिसतोय. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती राजेश सोरटे याच्या गोलंदाजीवरती. पहिलं बाबा परब मॅजिक पॉवर प्ले षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्व क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये निर्धारित 6 षटकांचा सामना पाहायला मिळतोय. आणि कालचा दिवस जर पाहिला तर दानिश 11 देवबाग क्रिकेट संघ या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठतोय. साई उमरट कणकवली सारख्या बलाढ्य संघावर मात करतोय आणि पहिल्या दिवशी सेमीफायनल मध्ये जाण्याचा मान हा दानिश 11 क्रिकेट संघाच्या बाजूने. यावेळी पुढे सरसवून चेंडू टोलवला जातोय, अर्थात मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न. यावेळी मिड ऑफचा क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि पहिला हादरा बसतोय चिपळूण क्रिकेट संघाला. 0 या धावसंख्येवरती पहिला गडी माघारी परततोय. मालणकर, शिवाजी चोडणेकर, दीपराज मालणकर आणि वैभव माणगावकर. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकताना दिसतोय, अर्थात निखिल याची जागा घेण्यासाठी नंबर 3 वरती फलंदाजीची वर्णी लागते चिपळूण क्रिकेट संघाकडनं. मॅकमिलन नावाचा फलंदाज मैदानात पावलं टाकताना दिसतोय. अतिशय सुरेख दर्जेदार गोलंदाजी म्हणावी लागेल. व्यावसायिक क्रिकेट विश्वातील गोलंदाजीमध्ये आघाडीचं नाव आपल्याला राजेश सोरटे हे नाव पाहायला मिळत आहे. अर्थात नाव आपल्या नावारूपाला साजेशी गोलंदाजी ही राजेश सोरटेची या मैदानावरती पाहायला मिळत आहे. प्रतिस्पर्धी संघाला आपल्या समोर गुडघे टेकायला लावतोय. पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. अजूनही खातं उघडणं हे क्रमप्राप्त चिपळूण क्रिकेट संघाला. तर मात्र नवीन फलंदाज मॅकमिलन त्याच्या साथीला सूरज ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. यावेळी उजव्या इष्टीवरचा चेंडू बराच बाहेर जातोय. ज्या चेंडूला टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जातं, त्या अतिरिक्त धावेने विपक्षी संघाचं खातं उघडताना दिसतंय. अर्थात धाव फलकावरती नाममात्र एकेरी धाव एका गडेच्या मोबदल्यात. पहिलं बाबा परब मॅजिक पॉवर प्ले षटक पाहायला मिळत आहे. अर्थात फलंदाजांना धावांची लयलूट करणं ही सुसंधी. मात्र आघाडीचा गोलंदाज या मैदानावरती वर्चस्व गाजवताना दिसतोय तो राजेश सोरटे नावाचा गोलंदाज. आतापर्यंत एका फलंदाजाला माघारी परतवतोय. यावेळी मधल्या इष्टीवरचा चेंडू, पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त धावेचा. सलग दुसरी अतिरिक्त धाव आपल्या संघाला बहाल करताना दिसतोय राजेश सोरटे नावाचा गोलंदाज. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या बदलताना दिसतंय ती नाममात्र 2 धावा बिनबाद धाव फलकावरती. बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित निलेश राणे चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील शुभारंभाची लढत पाहायला मिळत आहे रोहित स्पोर्ट वेंगुर्ले विपक्ष चिपळूण या 2 संघादरम्यान. यावेळी उजव्या इष्टीवरचा चेंडू बॅकफुटला जातोय. सुरेख कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. पहिल्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षक गोंधळताना पाहायला मिळतोय आणि निर्णायक 2 धावा मिळत आहेत त्या चिपळूण क्रिकेट संघाला. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळत आहे. नाममात्र 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सलामीवीर निखिल हा स्वस्तात माघारी परतल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी सूरज त्याच्या साथीला मॅकमिलन या 2 फलंदाजांवरती येते. यावेळी शॉर्ट पुलचा फटका टोलवायचा. शॉर्ट स्क्वेअरला एक मयूर वाघमारे झेल खाली येतोय. दुसरा हादरा बसतोय चिपळूण क्रिकेट संघाला. 2 गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र 4 धावा. डीजे.
षटक राजेश सोरटे अतिशय सुरेख हाताळतोय. आतापर्यंत या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. नाममात्र 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात एक किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी म्हणावी लागेल रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघ. अर्थात रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाचा विचार केला तर पुणे येथील डिंगडॉंग प्रतीक 11 या संघातना व्यावसायिक क्रिकेटपटूंचा भरणार असलेला संघ यावेळी प्रतिनिधित्व करताना दिसतोय तो रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघ. एकापेक्षा एक धुरंधर टेनिस क्रिकेट विश्वातील खेळाडू रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाच्या बाजूने पाहायला मिळत आहेत. तर चिपळूण संघ त्यांच्यासमोर कडवी झुंज देईल का हे पाहणं औत्सुक्याचं राहील. डावखुऱ्यातच फलंदाज स्ट्राईक यांच्या दिशेने पाहायला मिळतोय रोशन महाडिक. यावेळी सुरेख सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, कल्पकता आणि बुद्धीचा वापर करून गोलंदाजीमध्ये मिश्रण करतोय राजेश सोरटे आणि पहिल्या किफायतीदार उपयुक्त गोलंदाजीचं षटक समाप्त होताना दिसतंय. नाममात्र 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात निर्धारित 6 षटकांचा सामना. मात्र पहिलं षटक अतिशय सुरेख गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळतोय राजेश सोरटे. कल्पेश केळुसकर, अमित टिकम यांच्या अथक मेहनतीमधून आणि प्रसाद मयेकर, योगेश देऊलकर, विनीत कांदळगावकर, रोहित केरकर यांच्या सहकार्यातना ही आपल्याला सीमारेषा साकार होताना दिसत आहे. अर्थात सीमारेषेमुळे टोपीवाला बोर्डिंगचं सौंदर्य अजून खुलून दिसताना दिसतंय ते या मैदानावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर सांघिक धावसंख्या नाममात्र 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळलं जातंय रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाकडनं. प्रज्योत नावाचा गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. यावेळी सुरेख उजव्या इष्टीवरचा खोलवर टप्प्याचा चेंडू बॅकफुटला सरसावतोय. चेंडूला दिशा दिली जाते. चेंडू ट्रॅव्हल करतोय डीप पॉइंट सीमारेषेत डीप पॉइंटच्या दिशेने. अर्थात परती ही विलंबाने होते आणि एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावांकडे वळताना दिसत आहेत. दुहेरी धावसंख्येने मॅकमिलन आपलं खातं उघडताना दिसतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलताना दिसतंय. नाममात्र 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चिपळूण क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती प्रथम फलंदाजी करताना संधी मिळते, निमंत्रण मिळतंय. मात्र जी आश्वासक सुरुवात हवी होती ती आश्वासक सुरुवात मिळत नाही चिपळूण क्रिकेट संघाला. यावेळी उजव्या इष्टीवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बहुधा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न झालाय फलंदाज मॅकमिलनचा. प्रयत्न निष्फळ ठरला जातोय. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय. अर्थात गोलंदाज प्रज्योतच्या गोलंदाजीवरती सुरेख क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. लॉंग लेग, त्याचप्रमाणे डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन. यावेळी डाव्या इष्टीवरचा वेगवान चेंडू उजव्या इष्टीवरनं खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. अजूनही मॅकमिलनला फलंदाजीचा सूर गवसत नाही. एका बाजूला पाहिलं तर रोहित स्पोर्ट वेंगुर्ले एक बलाढ्य ताकदवान संघ. अर्थात या संघाला नमवायचं असेल तर एक फायटिंग टोटल उभा करावं लागेल तो चिपळूण क्रिकेट संघाला. बघावं लागेल खऱ्या अर्थाने चिपळूण संघाची लिटमस टेस्ट या मैदानावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. एका बाजूला व्यावसायिक क्रिकेट विश्वातील रथी महारथी खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. यावेळी सुरेख चेंडू, अर्थात फलंदाजाचा टान्स ओळखला जातोय. चेंडू परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळतोय तो प्रज्योतचा. गोल्डन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर निर्णायक क्षणी उसळी घेतोय आणि जो मनोबल इरादा होता फलंदाज मॅकमिलनचा तो निष्फळ ठरताना यावेळी ठरलाय. निर्धाव चेंडूने सांगता होतंय प्रज्योत याच्या गोलंदाजीवरती. आता म्हणतं 4 चेंडूचा खेळ समाप्त करतोय. अवघ्या 2 धावा आपल्या गोलंदाजीवरती खर्च करताना दिसतोय. यावेळी खरा फटका म्हणावा लागेल. क्षेत्ररक्षक तैनात, तिसरा हादरा बसतोय. प्रारंभीच्या षटकात संकटात पाहायला मिळतोय चिपळूण क्रिकेट संघ. डीजे
आमचे पंच उमेश मांजरेकर यांच्याशी आपण संपर्क करायचा आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र 6 धावा धावफलकावरती नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची संधी टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती. मात्र गोलंदाजांचा बोलबाला या मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज वर चष्मा गाजवताना दिसत आहेत. अर्थात कालचा दिवस जरी पाहिला तर कालच्या दिवसामध्ये जिमी नाटेकर ज्याने या स्पर्धेची पहिली हॅट्रिक संपन्न केली होती, त्यानंतर मात्र दुसरी हॅट्रिक ऐश्वर्य सुर्वे. म्हणजे गोलंदाजीसाठी किती पोषक खेळपट्टी टोपीवाला बोर्डिंगची मैदान हे आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थात गोलंदाज याचा पुरेपूर फायदा उठवताना दिसत आहेत. प्रजत पहिलं षटक, राजेश सोरटेचं किफायतीदार षटक आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रजत गोलंदाजी करताना दिसतोय रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघासाठी. यावेळी डाव्या यष्टीवरचा चेंडू भिरकवायचा प्रयत्न होता लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेने. अर्थात मिस टाइम होतोय फटका. निर्णायक एकेरी धाव निघते आणि दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर सांघिक धावसंख्या नाममात्र 7 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 6 षटकांचा सामना. मात्र 6 षटकांचा विचार केला असता, प्रतिस्पर्धी संघाची ताकद पाहिली असता 70-80 धावा जमवणं हे नितांत गरजेचं क्रमप्राप्त चिपळूण क्रिकेट संघाला. मात्र 2 षटकांवरती आघाडी घेताना दिसतोय रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघ. प्रतिस्पर्धी संघाच्या नाममात्र 7 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 अर्थात तिसऱ्या षटकावरती कुठच्या गोलंदाजावरती शिक्कामोर्तब केलं जातंय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित निलेश राणे चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2022 अर्थात टेनिस क्रिकेटचा महासंग्राम थरार आपण या टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती अनुभवताना दिसतोय. 2 मोठे बलाढ्य संघ या प्राथमिक फेरीच्या सामन्यामध्ये आमने-सामने येताना दिसत आहेत. अर्थात रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघ, ज्या रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघामध्ये पाहिलं तर पुणे येथील प्रतीक 11 डिंगडॉंग पुणे संघातील खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ पाहायला मिळतोय. तर एका बाजूला चिपळूणचा संघ. धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. डावखुऱ्याचा फलंदाज रोशन महाडिक, त्याच्या साथीला आकाश ही मधल्या फळीतील जोडी मैदानावरती. अर्थात या फलंदाजांना आपली कामगिरी उंचवावी लागेल. या मैदानावरती सामर्थ्यपणाला लावावं लागेल ते चिपळूण क्रिकेट संघाला. कारण प्रतिस्पर्धी ताकदवान बलाढ्य संघ आणि या संघाला रोखायचं असेल तर आवश्यक धावफलकावर धावा जमवल्या पाहिजेत. यावेळी उसळी घेतलेला चेंडू मधल्या यष्टीवरचा वेगवान अर्थात वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करताना दिसतोय विजय पावले. वेगाचा अंदाज बांधणं थोडंसं कठीण होऊन बसलं ते रोशन महाडिक या फलंदाजाला, ज्या फलंदाजाला अजूनही खातं उघडणं हे क्रमप्राप्त. सांघिक धावसंख्या स्थिरावली. नाममात्र 8 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं ज्या गोलंदाजाला सांगली एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातंय तो विजय पावले. या विसुर एक चेंडू ड्राईव्ह केला जातोय. उजव्या यष्टीवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या दिशेने. नितीन माटुंगे सुरेख क्षेत्ररक्षण करतोय आणि एकेरी धावसंख्येने रोशन महाडिक आपलं खातं उघडताना दिसतोय. तर सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती नाममात्र 9 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रारंभीची 2 षटकं अर्थात राजेश सोरटे त्यानंतर प्रज्योत यांच्याच पावलावर पाऊल ठेवून विजय पावले गोलंदाजी करताना दिसतोय. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी अर्थात कंजूशी करणारी गोलंदाजी पाहायला मिळतंय विजय पावले. ज्या गोलंदाजाला बारामतीमध्ये जो उपमुख्यमंत्री चषक ही क्रिकेट स्पर्धा झाली होती, ज्या स्पर्धेचा मालिकावीर म्हणून रोख रक्कम 1 लाख रुपयांचं पारितोषिक मिळालं होतं, तोच विजय पावले आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट एंडने. यावेळी डाव्या यष्टीवरचा चेंडू पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त धावेचा. ज्या दुसरी धाव जलद गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न थोडासा आतादायीपणा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सरळ चेंडू हातामध्ये आला होता तो नितीन माटुंगेच्या आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या मॅजिकल फिगर अर्थातच 22 धावांवरती परावर्तित झाली आहे.
बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे माजी लोकप्रिय खासदार डॉक्टर निलेशजी राणेसाहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बाबा परब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी एकत्रित येऊन न भूतो न भविष्य अशा पद्धतीचा हा क्रिकेटचा रणसंग्राम आयोजित केला आहे मालवणच्या टोपीवाला मैदानावरती. जे आलिशान मैदान, हिरवगार मैदान आणि हे हिरवगार मैदान ज्या पद्धतीने नवी नवेरी दुल्हन आपण सजवतो, नवी नवरी नवरी सजवतो, त्या पद्धतीने नटलेलं सजलेलं मैदान आपण पाहतोय. मालवण टोपीवाला बोर्डिंग मैदान, वेगवान चेंडू, तितक्याच ताकदवर फटका लगवण्याचा प्रयत्न, चेंडू एका बाजूला बॅट, दुसऱ्या बाजूला चेंडू, तेज तरार एसटी रक्षकाच्या गोदीमध्ये. एसटी रक्षक राकेश प्रभू आपल्याला पाहायला मिळतोय एसट्यांच्या मागे. कौतुक करावं लागेल गोलंदाज प्रज्योत अंबिरेचं. तुम्ही पाहताय डिंगडॉंग पुण्याची साईड आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये. दुसऱ्या बाजूला पालघरचे 3-4 खेळाडू या संघामध्ये दाखल झालेत. सुंदर फटका हवेमध्ये आहे, थोडासा फटका फसलाय, मात्र नितीन माटुंगेचे शर्तीचे प्रयत्न आणि सफल झाला नितीन माटुंगे. खूप लांबून प्रवास करून अशक्य वाटणारा झेल अगदी सहज साध्य सोपा केलाय नितीनने. विकेटचं पतन, चौथा धक्का बसलाय चिपळूण 11 संघाला. धावसंख्या, सांघिक धावसंख्या आपण पाहतोय स्कोअरबोर्डवरती 22 धावा. त्यातील प्रथम सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बिकट अवस्थेतून जाताना दिसतोय चिपळूण 11चा संघ, कारण त्यांच्या समोर एक ताकदवर खेळाडूंचा भरणा असलेला संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले, ज्या संघात महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या जगतातील मोठे टारकास्ट खेळाडू इजाज कुरेशी देखील तुम्ही पाहताय. कृष्णा सातपुते, गॉड ऑफ टेनिस क्रिकेट म्हणजे ज्याला पाहिलं जातं, तो कृष्णा सातपुते देखील दाखल झालाय रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाच्या संघामध्ये. बॅटची कडा, चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षक राकेश प्रभूचा. चेंडू हाताला ब्रश करून गेलाय गलीच्या दिशेने. दरम्यानच्या कालावधीत एकेरी धाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि सांघिक धावसंख्या परावर्तित झाली आहे 23 धावांवर. टारकास्ट खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ. मयूर वाघमारे हा देखील एक नावाजलेला गोलंदाज आहे. राकेश प्रभू आहे. महाराष्ट्राचा बायकर मॅन आकाश तारेकर देखील तुम्ही पाहताय मिड विकेट क्षेत्रात, ज्याला आत्तापर्यंत 19 बाईक उत्कृष्ट फलंदाजीसाठी मिळालेत. तो देखील महाराष्ट्राचा बायकर मॅन क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. नितीन माटुंगे, कोल्हापूरचा हा दिग्गज खेळाडू जो 10 PLची स्पर्धा देखील खेळला आहे, हा देखील आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा व्यक्तिगत कोड्यातलं दुसरं संघाच्या माध्यमातून 5वं षटक हाताळण्यासाठी जी नुकतीच 5 लाख रुपयांची बारामतीमध्ये क्रिकेट स्पर्धा झाली, त्या क्रिकेट स्पर्धेचा
उत्कृष्ट मालिकावीराचा किताब ज्याला हासिल केला गेला तोच गोलंदाज विजय पावले. 1,00,000 रुपयाची नगद राशी त्याला प्राप्त झाली होती आणि तोच दिग्गज खेळाडू. आणि खास वैशिष्ट्य म्हणजे त्या स्पर्धेमध्ये त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली होती. वन डाऊनला तो फलंदाजीसाठी सातत्याने आपल्याला पाहायला मिळायचा. एक उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज या गोष्टींचा विचार करून त्याला मालिकावीराचा पुरस्कृत केला होता. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपण पाहतोय संदेश पार्टीला. संदेश, तुझं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एका मोठ्या स्पर्धेमध्ये एक तगडा संघ दाखल झालाय. सांगली एक्सप्रेस विजय पावले बॉलिंग मार्कवरती. वेगवान चेंडू 140 किलोमीटरपेक्षाही कदाचित जास्त गतीचा हा चेंडू, जलद गती मारा गोलंदाज विजय पावलेचा. सांगली एक्सप्रेस या टोपण नावाने आपण त्याला ओळखतो. सांगली एक्सप्रेस भरधाव वेगाने धावते या विकेटवरती आणि ही खेळपट्टी सातत्याने विजय पावलेला साथ देणारी आपण पाहतोय. इजाज कुरेशी आहे इंदापूरचा टायगर. या संघामध्ये आहे ज्या खेळाडूला तब्बल 45,000 रुपयांचं पारितोषिक मालवणच्या टोपीवाला मैदानावरती आपण पाहिलं होतं. तोच इजाज कुरेशीचा खेळ तुम्ही दुसऱ्या इनिंगमध्ये पाहणार आहात. विजय पावले बॉलिंग मार्कवरती निघालाय. सुंदर चेंडू मधल्या यष्टीवर चाल के स्टेअर केलाय. बॅटच्या मधोमध चेंडू स्पर्श झालाय, मात्र फटक्यामध्ये ताकद कमी होती. मयूर वाघमारे, माफ करा, आकाश तारेकर चेंडूवरती नियंत्रण मिळवतोय आणि आकाशची जोपर्यंत फेकी जाते राकेश प्रभूच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये दुहेरी धावांची लहर. सांघिक धावसंख्या धावफलकावरती जाईल 26 धावा. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. मर्यादित 6 षटकांची ही लढत. स्ट्रायकिंग एंडला प्रणय, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय सकपाळ. प्रणयच्या बॅटमधून फटका तर सुंदर आहे, चेंडूच्या खाली आलाय आकाश, महाराष्ट्राचा बायकरमॅन. आकाश तारेकरच्या सेफ हँड्समध्ये एक साधा सोपा लॉलीपॉप झेल, विकेटचं पतन आणि फलंदाजाला जावं लागतंय तंबूच्या दिशेने. आगमन झालेलं आहे. कृपया आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, आपल्याला विनंती आहे. प्राणी नामोल्लेख करावासा वाटतो अनिलजी कांदळेगावकर, जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य, अजिंक्य पाताडे मालवणचे सभापती जे त्यांचे सहकारी आहेत, विजय केनवडेकर शहर अध्यक्ष आहेत, धोंडी चिंदरकर तालुका अध्यक्ष, त्याच पद्धतीने माजी नगराध्यक्ष सुदेशजी आचरेकर, शामू पुरोळेकर मालवण उपसभापती, अशोकजी तोडणकर माजी नगरसेवक, महेश मांजरेकर सरपंच हडी, आप्पा लुडबे नगरसेवक, त्याच पद्धतीने महेन ढोलम चार्टर्ड अकाउंटंट मुंबई, साना कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा, त्याच पद्धतीने भाऊ सामंत सामंत हेरिटेज हॉटेलचे मालक, मानसी पालव बिळस सरपंच, संतोष पालव, त्याच पद्धतीने महेश बागवे, नितीन मांजरेकर, दीपक परब जे या स्पर्धेचे उद्घाटक होते, प्रसिद्ध उद्योजक, कोकणी माणसाला ज्यांनी सातत्याने प्राधान्य दिले नोकरीमध्ये व त्यांचे फूड आपण आउट ऑफ इंडियामध्ये आखाती देशांमध्ये देखील पाहतोय. त्याच पद्धतीने आमचे सहकारी श्याम वाक्कर जे त्यांच्या सहकारी म्हणून आपण पाहतोय बाबा परब यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन नीटनेटकं आयोजन केलं, कुशल नियोजन केलं या स्पर्धेचं. सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान उंचावणारी ही क्रिकेट स्पर्धा मालवणवासियांच्या खास मागणी खातर बाबा परब यांनी जे मालवणवासियांनी स्वप्न पाहिलं ते स्वप्न सत्यात उतरण्याचं काम बाबा परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं आहे. कौतुक करावं लागेल बाबा परब यांचं. तब्बल 3 लाख रुपयांची प्रथम क्रमांकाची नगद राशी विजेत्या संघाला. आउटपिच चेंडू, सुंदर फटका, डीपमध्ये आहे प्रोटेक्शन, स्क्वेअर लेगवरून जोपर्यंत फेकी येईल इजाज कुरेशीची इंदापूरचा टायगर, अचूक फेकी, गोल्डन आर्म. पंचाकडे दाद मागितली जाते मात्र आपल्या पॉपिंग क्रेजमध्ये सुरक्षित पोचलाय फलंदाज. सांघिक धावसंख्या जाईल 31 धावांवरती. पहिल्या इनिंगचं 5वं षटक आपण पाहतोय. विजय पावले जो वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असा खेळाडू जवळपास 15 ते 20 पावलांचं रनअप घेऊन स्टार्ट घेऊन ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून राईटम ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा करेल पंचांच्या डाव्या हाताकडून. त्याच्या समोर असेल चिपळूणचा आकाश.
स्ट्रायकिंग एंडला आकाश, गोलंदाजी मार्कवरती विजय पावले. अक्रॉस लाईनचा वापर करण्याचा प्रयत्न, फलंदाजाची हालचाल ओळखली होती. पुलर लेनचा चेंडू वाईड शॉर्टकट टाकण्याचा प्रयत्न, विजय पावलेचा बॅट टू द बॉलर पदेचा फटका. बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय, फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण केले विजय पावलेने. धाब्याची तमाम शंका समाप्त केली आहे आणि सांघिक धावसंख्या प्रारंभीच्या 5 षटकांच्या सांगते अखेरीस चिपळूण 11 संघाची धावसंख्या आपण पाहतोय 31 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. नंदू मोठमोठे स्टारकास्ट खेळाडू तुम्ही पाहतायत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये. खास करून तुम्हाला डीप स्कोरलेकला दिसेल करण मोरे, त्याचा खेळ तुम्ही पाहणार आहात दुसऱ्या इनिंगमध्ये. जो विस्फोटक आक्रमक फलंदाज आहे. काऊ कॉर्नर क्षेत्रात तुम्ही पाहताय संघाचा संघनायक योगेश पेनकरला. गोलंदाजी मार्कवरती मयूर वाघमारे, मॅन फ्रॉम पनवेलचा एक नावाजलेला गोलंदाज. मयूर वाघमारे गोलंदाजीसाठी सज्ज होईल. पहिल्या इनिंगचं अंतिम षटक तो हाताळेल. षटक क्रमांक 6 मध्ये दैवत एक्सप्रेस या टोपण नावाने त्याला ओळखलं जातं. वयाने निश्चितपणे कमी आहे, मात्र कौशल्याने परिपूर्ण असणारा गोलंदाज पंचांच्या उजव्या हाताकडून. सुंदर चेंडू, कोलटप्प्याचा चेंडू, पंचांकडे दाद मागितली. यस, फिंगर्स अप. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. विकेटचं झालंय पतन. मिळालाय 7वा धक्का चिपळूण 11 संघाला. मयूरने पहिल्या चेंडूमध्ये मिळवले सफलता. 7 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटक एका चेंडूच्या सांगते अखेरीस 31 धावा चिपळूण 11. आवाज तुम्ही ऐकताय सुंदर डीजेच्या माध्यमातून सुगम संगीत ऐकताय. ललित मालनकर आणि त्यांचे सहकारी काळंबादेवी मंडप डेकोरेटर्स बाबूधुरी यांच्या माध्यमातून सुंदर मंडप देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. आमच्यासोबत गुणलेखन करतायत गणेश राऊळ. यूट्यूबच्या माध्यमातून संतोषजी नाणेकर, गौरव सावंत, विघ्नेश धुळे, सुदर्शन तांबे, करण भागेत, रोहित माली. काळबादेवी डेकोरेटर्स मंडप डेकोरेटर्स बाबूधुरी यांच्या माध्यमातून सुंदर असं आपल्याला स्टेज देखील पाहायला मिळतं आहे. आमचा कॉमेंट्री बॉक्स एक सुंदर सजवला आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आज देखील रती महारथी आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्यामजी वाक्कर, प्रदीप देऊलकर, बादल चौधरी, नाना नाईक आणि मी अमोल जमदाडे आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अजय शिंदे सर जे सुंदर निवेदक आहेत. एक भारदस्त आवाज, सुंदर फटका, कॉपी बुक स्टाईल. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदून एका बाजूला शाहरुख, दुसऱ्या बाजूला सलमान आणि मधूनच प्रीतीजिंटा फरार आलाय चौकार. हवा 5 षटक 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत थांबलाय. 35 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. अक्रॉस लाईनचा वापर केला, बॅड लाईन वापरली आहे क्रिकेटमधील. मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाज मयूर वाघमारेचं. सटीक यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, चेंडू गेला यष्टीरक्षक राकेश प्रभूच्या गोदीमध्ये. निर्धाव चेंडू गणला जाईल. मयूर वाघमारेचा धावसंख्या स्थिरावली आहे धाव फलकावरती 35. पहिल्या इनिंगमधील अंतिम षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला डावखुरा शैलीदार फलंदाज JD उर्फ जयदीप ढोंडिवडे. जयदीप भोंडिवडे हा खेळाडू आपण पाहतोय. बॅटची कडा, गली क्षेत्ररक्षकाचा मिळालाय सहारा. जयदीपला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. मिळालाय 8वा धक्का चिपळूण 11 संघाला.
थँक्यू डीजे. जे तुम्ही आमच्या या स्पर्धेचं टायटल सॉन्ग ऐकताय, बाबा परब यांचं जे अगाध कार्य आहे ते या गीतातून सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मालवणचे सभापती यांच्या सुंदर आवाजातून अजिंक्य पाताडे यांचा एक सुंदर आवाज तुम्ही ऐकतायत आणि संगीतबद्ध केलं आहे शशिकांत कांबळे यांनी. एक सुंदर टायटल सॉन्ग बनवलं आहे. बाबा परब यांनी जे आत्तापर्यंत एकंदरीत त्यांच्या कारकिर्दीमध्ये जी समाजसेवा केली, लोकोपयोगी कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले गेलेत, ते मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. एक सुंदर आवाज आणि खास करून जर का वेळ मिळाला तर निश्चितपणाने देवा काळजी रे हे गाणं त्यांच्या मुखातून ऐकायला आपल्याला निश्चितपणे आवडेल. कदाचित शेवटच्या दिवशी आपण फरमाईश करू, कारण अजिंक्य पाताडे यांनी देवा काळजी रे हे गाणं आमच्या जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमामध्ये गायलं होतं आणि ते पाहण्याचं भाग्य मला मिळालं होतं. एक सुंदर गाणं ते गाताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयूर सज्ज झालाय. पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. ऑन हॅट्रिक मयूर वाघमारे. यस, या स्पर्धेतील तिसरी हॅट्रिक मयूर वाघमेरेच्या नावावरती. पहिली हॅट्रिक जिमी नाटेकरने बनवली, दुसरी हॅट्रिक ऐश्वर्य सुर्वेने बनवली आणि या स्पर्धेतली दुसऱ्या दिवसातील तिसरी हॅट्रिक बनवली आहे मयूर वाघमारेने. जर का मयूर वाघमारेची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट करायला काही हरकत नाही आहे. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त आणि चिपळूण 11 संघाने प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या बनवली आहे 6 षटकामध्ये 35 धावा. आणि या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच संघ ऑल आऊट झाला आहे. NCC कात्री, कृपया आपण नाणेफेकीसाठी हॅलो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे लगेच जायचं आहे. NCC कात्रेचे प्रायोजक साबीर सोलकर आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी दाखल झालेत. जाऊयात. आमचे उत्कृष्ट निवेदक ज्यांचा एक भारदस्त आवाज आहे, ऐकायला खूप सुंदर वाटतो, मधुर आवाज, अजय शिंदे सर. ओव्हर टू अजय शिंदे सर. हॅलो अमोल, धन्यवाद मित्र हो. अमोलच्या विनंतीनं मान दिलात आपण आणि ईश्वराने आपल्या हातामध्ये मुक्त हस्ताने दिलेली ही टाळी आपण उधळण केलात, त्याबद्दल मी अमोलच्या वतीने आपणा सर्वांना धन्यवाद देतो. बाबा परब मित्रमंडळ मालवण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने निलेश राणे चषक 2022 ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते आहे. पहिला सामना सुरू आहे. व्यासपीठावरती मान्यवर आलेले आहेत. या मान्यवरांच्या सोबत मैदानावरती गर्दीचा उच्चांक हळूहळू वाढतोय. बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आपण आलात, आम्हाला फार आनंद झाला. एक दोन मिनिटं स्वागत करून घेऊया आपण. मी बाबा परब यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन काही मान्यवर उद्योजकांचं सन्मान करावा. यामध्ये मी प्रसन्न गडकरी साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक आदरणीय बाबा परब यांना करतोय. त्याचबरोबर टीम डगआउटमध्ये बसायला पाहिजे प्लीज. जरा कालपासून आपण नियम केलेले आहेत, खुर्च्या पुढे घेऊन बसू नका कृपया. यानंतर उद्योजक प्रकाश बुचके साहेब यांचं स्वागत आदरणीय बाबा परब यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर सचिन वालेकर साहेब यांचंही स्वागत, सचिन वालेकर यांचंही स्वागत बाबा परब यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतोय. मुंबईवरून खास बुचके साहेबांनी हे बुके पाठवलेले आहेत. त्याच बुकेनी साहेब तुमचं स्वागत आम्ही केलंय, गोड मानून घ्या. आणि खऱ्या अर्थाने बाबा परब यांचं नाव म्हणजे दहीहंडी फोडणारा जो दिसतो ना वरती, त्याच्या खाली बरेच कार्यकर्ते असतात थराला. तर हे थराचे कार्यकर्ते ना मजबूत कार्यकर्ते. याच्यामध्ये अमू हर्डीकर यांना विनंती करतो शरद मांजरेकर यांचं स्वागत करावं. अमू हर्डीकर पुष्पगुच्छ घ्या आणि त्यांचं स्वागत करा. स्वागत आहे साहेब. त्यानंतर विनय निकम यांचं स्वागत अमोल हुनारी यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतोय. अमोल हुनारी, संजय पाताडे,
विनय निकम यांचं स्वागत अमोल उनारी. हरेश गावकर यांनी संजय पाताडे यांचं स्वागत करावं. हरेश गावकर. विरेश पवार यांचं स्वागत संजय कडू यांनी करावं असं विनंती करतोय. या सर्व बाबा परब यांच्यावरती प्रेम असलेले हे कार्यकर्ते या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी आले, त्याबद्दल त्यांचं स्वागत. व्यासपीठावरती पूर्वी हे मैदान गाजवलेलं म्हणजे बॅटने, गोलंदाजीने आणि आपल्या वाणीने ते जॉन नरोना साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. असंच त्याचबरोबर मालवण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय बबन रेडकर साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचंही इथे स्वागत करतो. स्पॉन्सर्स आपले इथे आहेत. यामध्ये मैदानावरती मित्र हो मंचेकर वडापाव एक खासियत इथे मैदानाच्या उजव्या बाजूला आहे, भेट द्यायला विसरू नका. ओव्हर टू बादल, सॉरी श्याम. धन्यवाद सर. श्याम एक मिनिट. पोलीस बॉईज संघाचा कर्णधार कृपया उमेश मांजरेकर यांना येऊन भेटा. श्याम. धन्यवाद. 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणपती गजानन महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि येथील ग्रामदेवता या सर्वांना विनम्र अभिवादन करून मी श्याम वाक्कर व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, सर्व खेळाडू आणि सर्व प्रेक्षकांचं मालवणच्या टोपवाला बोर्डिंग मैदानावरती मनापासून स्वागत करतोय. बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण क्रिकेट असोसिएशन आयोजित ही देखणी डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा आज दुसरा दिवस, पहिला सामना आणि काय फटका सजवला या ठिकाणी फलंदाज करण मोरे याने. काय फलंदाजी करतोय. एकीकडे आहेत आमचे अजय शिंदे सर, दुसरीकडे आहे आमचा डीजे ऑपरेटर. आम्हाला संधी द्या काहीतरी बोलण्याची बस. यावेळी मात्र पहा शॉर्ट आर्म पुलचा एक देखणा फटका. पुन्हा एकदा करण मोरे छाय गए भाय, आ गए छा गए भा गए भिडू. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 मोठे षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत ते करण मोरेच्या बॅटमधून. करण मोरे हा पालघरवरून बिलॉंग करतो, रणजीपट्टू आहे, चांगला क्रिकेटर आहे. एवढी वर्ष तो लेदर बॉलच खेळत होता, पण यावर्षीच पहिल्यांदाच आम्ही त्याला टेनिस खेळताना पाहतोय मैदानावरती. हा बघा किती सुंदर फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या जाग्यावरतीच उभे आहेत, फक्त प्रेक्षकांना काम करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. आणि चेंडू बघता बघता काऊ क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या 18 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. शिंदे सर काय सांगाल, कशी फलंदाजी करतोय करण मोरे. कद इसका बहुत छोटा है लेकिन कद और पद मायने नहीं रखता. क्या कहेंगे अजय जी. हॅलो श्याम. संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते, वेळीच घ्यायची असते आणि तू ती घेणार हे आम्हाला माहीत असतं, त्यामुळे आम्ही तुझा काही विचार करत नाही. तू घेत राहा. आणि मैदानावरती जर पाहायला गेलं ना तर प्रेक्षक शांत बसलेत, त्यामुळे फलंदाजी जरा थोडीशी डीम होते. मला वाटतं प्रेक्षक जर प्रोत्साहन द्यायला लागले ना की आपोआप हळूहळू बहरत जाणार आहे. आणि उंचीचं म्हणशील तर काय, उंची ही कधी तिथे आडवी येत नाही. तेंडुलकर पण उंचीने कमीच होता, गावस्कर कमी होता, म्हणून फलंदाजी तर. आणि ते जाऊन दे, तुझ्या बाजूला बसलेत आपले कव्हर ड्राईव्हचे बादशाह दीपक धुरी, हे यांची उंची पण कमी होती, ते पण फलंदाजी जबरदस्त करत होते. त्यामुळे उंचीचा काही फरक पडत नाही आहे, फलंदाजी ही बहरतच जाणार आहे. श्याम. ओके सर. पहिलं षटक हे मॅजिक बाबा परब मॅजिक ओव्हर होतं. त्यामध्ये एक चांगली फलंदाजी आपण पाहिली. ती फलंदाज करण मोरेची काय फलंदाजी केली, खूप सुंदर फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्या. एक छोटंसं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना खूप सुंदर फलंदाजी. पुन्हा एकदा करण दिसेल स्ट्राईकवर, गोलंदाजी मार्कमध्ये बदल होतोय. यावेळी मात्र करणला आमची नजर लागते. करणला मैदानाच्या बाहेर यावं लागेल, पण
पहिल्यांदाच या मैदानावरती आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या करण मोरेसाठी. सर्वांचा आमचा लाडका खेळाडू आहे करण मोरे. खारेपाटणच्या मैदानावरती देखील खूप सुंदर फलंदाजी या बॅटरने केली होती. तो मात्र यावेळी चांगली पहिल्या षटकामध्ये फलंदाजी केली आणि यावेळी मात्र मैदानाच्या बाहेर येताना यस डीजे मैदानावरती कोण गेलाय पहा. टेनिस क्रिकेट जगतातील हे मोठं नाव कृष्णा लक्ष्मण सातपुते आणि स्ट्राईक वरती आहे एजाज. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. धावसंख्या पोचेल 20, 1 बाद 20 आणि पाठलाग करायचा आहे तो 36 धावांचा. सुरुवात तर अगदी दणक्यात करून दिली आहे करण मोरेने. फुलटॉस चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, जेडी येतोय आणि अजून एक गडी या ठिकाणी बाद होईल. एजाज या ठिकाणी कॅच आउट होऊन मैदानाच्या बाहेर. जेडी मात्र खूप सुंदर क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. हा देखील सर बघायला गेलं तर छोट्याचा उंचीचा खेळाडू आहे पण खूप सुंदर खेळ करतो हा देखील. आणि एजाजबद्दल सांगायचं गेलं तर कौतुक करेन मी एजाजचं, कारण हल्ली जी कर्नाटकमध्ये जी स्पर्धा झाली होती त्या ठिकाणी ग्राउंडमन ज्या होत्या आमच्या महिला ग्राउंडमन, त्यांच्यासाठी या खेळाडूंनी जवळजवळ 5,000 रुपयाची देणगी त्या लोकांना दिली होती. म्हणजे खेळाडूसोबत एक माणुसकीचं नातं देखील ते जपत आहेत. त्याबद्दल इजाजसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. स्ट्राईक वरती दिसेल आपल्याला योगेश पेनकर. हा देखील चांगला खेळाडू आहे, पेशाने इंजिनियर आहे. बॅकफुटवरती जाऊन लेट कटचा प्रयत्न, त्या ठिकाणी मिसफिल्डिंग होते आणि चेंडू थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. एक चांगला फटका, पुन्हा एकदा लेट कटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय तो योगेश पेनकर याच्या बॅटमधून. आणि धावा पूर्ण झाल्या आहेत त्या आता 2 डझन धावा, म्हणजे 24 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 3 डझन धावांची गरज आहे. 2 डझन धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या आहेत. फक्त म्हणजे 1 डझन धावा आता पाहिजेत. काय माहिती देत आहेत आमचे स्कोरर गणेश राहुल, चांगली माहिती आमच्यापर्यंत पुरवत आहेत. रिव्हर्स स्वीपचा प्रयास, लगे तो आबाद नाही तो बर्बाद करून टाकणारा हा फटका, पण त्यामध्ये त्यांना देखील यावेळी देखील 4 धावा मिळतील. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 8 धावांची गरज असेल ती रोहित स्पोर्ट बेंगुर्ला संघाला. कृष्णा सातपुते स्ट्राईक वरती येईल की नाही हे पाहण्याजोगं असेल, कारण बरेच प्रेक्षक या ठिकाणी उत्सुक आहेत कधी एकदा कृष्णा सातपुते स्ट्राईक वरती येत होते. यावेळी चांगला फटका, चांगला चेंडू म्हणेन मी, चांगला चेंडू यावेळी, चांगलं कमबॅक गोलंदाजाचं. एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 गड्याच्या मोबदल्यात 28 धावा. बादल, आतापर्यंत सांगायचं गेलं तर या स्पर्धेमध्ये 3 हॅट्रिक झालेले आहेत. स्वागत आहे मंदार. त्याचबरोबर जॉन नरोना यांचंही स्वागत इथे पुष्पगुच्छ देऊन बाबा परब यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतोय. जॉन नरोना. नाणेफेकीसाठी मंदार केणी यांना आणि भाई कासवकर यांना प्रेझेंटेशन बॉक्स समोर येण्याची विनंती. त्यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालिका सौ प्रज्ञा ढवण मॅडम यांनी यावं अशी विनंती आहे त्यांना. दोन्ही संघ स्थानिक आहेत. दोन्ही संघाच्या कर्णधारांना शुभेच्छा. उमेश या बाजूला मॅडम या.